नमस्कार मैत्रिणींनो, मी यशवंताई. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा. बघा किती छान झालेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे गाजर घेतले मी. हे अर्धा किलो गाजर आहे आणि हे तूप आहे, दूध आहे, साखर, काजू, बदाम, विलायची पूड. आता आपण कढई गरम करायला ठेवूया आणि आपण आता त्याच्यामध्ये तूप टाकूया. आपण आता गाजरचा हलवा करत आहे. मी 2-3 पाण्याने गाजर धुवून घेतलेले आहे आणि हे किसून घेत आहे मी. आता हे तूप तापायला ठेवलं आपण. आता आपण याच्यामध्ये काजू बदामचं हे टाकूया, भरड. काजू बदामची भरड आता आपण अशी हलक्या हाताने अशी परतून घेऊया आणि हे थोडीशी लालसर रंगावर होईपर्यंत हे परतायचे आहे. लगेच 1 मिनिटातच गरम तूप झालेलं की 1 मिनिटातच होते ते. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही शेवटी दुसऱ्या कढईमध्ये तूप टाकून गरम करून टाकू शकता, पण मी आधीच टाकलेले आहे हे काजू बदामचे काप. आता मी याच्यामध्ये गाजर टाकत आहे. आता ही गाजर अर्धा किलो गाजर आहे. मी याच्यामध्ये हे किसून घेतलेले आहे किसणीने आणि हे आता याच्यामध्ये टाकत आहे. आता हात द्यायचा आहे, याला परतून घ्यायचं. बघा आपले काजू बदाम बी किती मस्त दिसतात त्याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये दूध वापरायचं आहे. तर आता हे थोडे होऊ द्यायचे आहे 10 मिनटं, म्हणजे असे परतून घ्यायचे. आणि आता दूध टाकायचं आपल्याला. मी साई सगट दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटलंच तुम्ही खवा पण घेऊ शकता किंवा तुम्हाला वाटलं तर मिल्क पावडर पण वापरू शकता याच्यामध्ये, कारण आपला हलवा खूपच छान होतो दुधामुळे. तर मी इथं दूध टाकलेलं आहे. आता परत हात द्यायचा आहे आपल्याला. आता आपली अर्धी गाजर शिजलेली आहे. थोडेच बाकी. आता आम्ही साखर पण टाकत आहे. अशी साखर टाकून घ्यायची आहे आणि परत साखर टाकल्यानंतर त्याला साखरेचं पाणी होतं तर पूर्ण पातळ होतं ते. तर आपल्याला असा हात देत राहायचा आहे. हात देत राहिला की 10 मिनटं असा हात द्यायचा आहे. साखर पण विरघळून त्याचा एकदम. आता मी याच्यामध्ये विलायची पूड टाकत आहे आणि असं पूर्ण हात द्यायचा आहे याला. त्याचा स्वाद पण छान येतो विलायचीचा. आता मी प्लेटमध्येच टाकत आहे. बघा आपला हलवा किती छान झालेला आहे. तर तुम्हाला जर हे रेसिपी जर आवडली तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.